हॅलो, वेलकम गाईज. मी आज काहीतरी बनवून पाहतोय. गेस करा. गेस गेस करा. गेस काय गेस करता गोदडं? अंडे चटणी बनवून पाहतो. भेटू. हे सगळं घेतलं. लाईटर आमच्या इकडे आहे. ओ माय गुडनेस, माझ्या काकू गावाला गेले आहे आणि गॅसचं खाली बटन बंद केलं नव्हतं. काकू, असं कुठं बाहेर जातं ना, गॅसचं बटन बंद करत असते. काय बंद? ठीक आहे, माझ्या कामापुरतं तेल. अरे बहिणी गरम. कसं साईडला करू? अच्छा, उकडणी असते का? हां, ठीक आहे. काही नाही, बाकी या गोष्टी मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवून देईन. प्रत्येक गोष्ट दाखवायची, पण कशी दाखवू समजत नाही. फोन हातात पकडला. एक तर भारी टेक्नो टुकणी फोन आहे माझं. कसं दाखवू मी या गोष्टी तुम्हाला? आता मला माहीत नाही मी काय काय कसं टाकतोय, बट अंड्याची चटणी बनन एवढं पक्का माहिती आहे. मसाले मला मी काय टाकतोय. अंड्याची चटणी तर ठीक आहे, अंड्याची चटणी बनवायची, बट ही कांदे टोमॅटोची चटणी झाली. एवढ्या अंड्याची चटणी करण्यात माझी हौस झाली. कसं करते ग आई माझी, बिचारी आई. मीठ आपल्या चवीनुसार. तिखट आपल्यात जेवढी आग आहे त्या हिशोबानं. वाईट नाही वाटत द्यायचं, बोलण्याचं वाईट वाटत द्यायचं नाही. मी कोणतं बोलून नाही राहिलो, आणि तिला तर बिलकुल बोलत नाही. हां, तुला बोलत नाही तुला मी काही. एक मिनिट, हा दाखवतो.
अशी तयार झाली बाई. वाटतं तर ठीक आहे, आता खाल्ल्यावर कळलं. बट ठीक आहे, स्वतःच्या हाताने केल्यावर आणि दमल्यावर ना माणूस काही पण खाऊन घेऊ शकतो. एक गोष्ट तर कळली. आणि हां, सॉरी भाई, कष्ट केल्यावर ॲप्रिशिएट करायला पाहिजे कधी पण. मे बी मग घरचे असो, कोणी असो, किंवा बाहेर कोणी खाऊ घालणारा असो तुम्हाला, बट त्यांना थोडी मेहनत केल्यावरती त्याला ॲप्रिशिएट करा. ते खराब हो कसं हो, ॲप्रिशिएट करा. कोथिंबीर, कोथिंबीर 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 कोथिंबीर. गावाला गेलं तर कोथिंबीर कोण घेऊन गेलं काय नाही. आणि शेवटचं जास्त होती का, बट ठीक आहे, मला तर खायची आहे. ओ हो, या खायला अंड्याची भुर्जी. भाई काय भाई, येतं मला बनवता, फक्त मी बनवत नाही, जिवार करतो. जिवारो. आता बनवता एवढं पाहिलं, बऱ्याच गोष्टी येत्या, असं नाही की काही येत नाही म्हणून, बऱ्याच गोष्टी येत्या. फक्त मी बनवून नाही बघितलं कधी. मी बनवून बघितल्या. आता बऱ्याच वेळ झाला, मी लॉकडाऊनमध्ये बनवले होते बऱ्याच गोष्टी माझ्या मामासोबत तेव्हा. आता असं काही काम पडत नाही. काऊन माहिती आहे का, तिकडे एक पोरगी खाऊ घालत होती. ठीक आहे, चांगली बट ती पोरगी, ठीक, चांगली पोरगी. बट आता आम्ही बोलत नाही, कारण आमची भांडणं झाली. तुम्ही म्हणजे काय एवढं जमलीसारखे होतं भाई. असं असतं आमचं खाणं असंच असतं आमचं खाणं असंच असतं. 2 पोळ्या घेतल्या, 2 पोळ्या अजून आहे. अरे हां, पोळ्याचं सांगायचं जाणंच राहिलं. पोळ्या आम्ही घरी येऊन आणल्या होत्या, घरी येऊन. हाय मस्त बनली बे. स्वतः हातात केली ना, मजा येते. भारी बनली. भेटू आता. या खायला. भाई मी तिकडे होतो, ती पोरगी बनवून खाऊ घालत होती, म्हणजे एकदम फ्रेंडसारखी, क्लोज फ्रेंड एकदम. बट तिने एवढ्या वेळेस बनवून खाऊ घातलं, मी तर तिला ॲप्रिशिएट नाही केलं. आता इम्पॉर्टन्स समजतं आहे. थँक्यू खूप काही बनवून खाऊ घातल्याबद्दल. याच्यानंतर पण खाऊ घालशील, खाऊ घालणं पडन, ठीक आहे. मस्त बनली आहे, भारी वाटते. असेच नवीन प्रकारचं काही ना काही बनवताना मी तुम्हाला, बट प्रॉपर. ह्यावेळेस भरपूर हल्ला आहे व्हिडिओ वगैरे, याच्यानंतर प्रॉपर. बरं जाऊया, भेटू आता आपण. जेवण करतो शांततेनं, ठीक आहे. बाय. टकलीवर जायचं नाही, टकली यासाठी केली होती. मला माहिती कोण हसत असणार आहे. माझ्या ग्रुपची एक पोरगी आहे की जी टकलीला हसत असणार. 100% लिहून देतो मी, लिहून. नाव बी सांगू शकतो, बट नाव नाही सांगायचं. बरं आहे, तर तिच्यासाठी एक मेसेज आहे. तू ना तुझ्या केसाकडे ध्यान दे, तुझे केस जास्त पडू राहिले, ठीक आहे. आणि काही उपाय भेटला मला पण सांगशील. मे बी कोणाला पण भेटला तुम्ही पण सांगा. चला ठीक आहे, बाय गाईज.